चण्याची डाळ उकळून घेतली. उकळवत असताना शिजून झाल्यावर हे बघा त्याचं पाणी काढले आणि थोडीशी डाळ त्यात काढलेली आहे. हा कट काढलेला आहे. आता ह्याची आमटी करायची. ह्यात तेल घातलं आहे मी टोपामध्ये. जिरं घालते आहे. जिरं टाकले. चांगली तडतड येऊन गेली डाळीला फोडणी. आणि हा कढीपत्ता घातला. हिंग घातले. आणि चण्याच्या भाजीला जे वाटण केलं होतं, आलं लसूण ओलं खोबरं कोथिंबीर, तेच वाटण मी कटाच्या आमटीलाही वापरले आहे. हिंग झालं. चांगला एक मस्त गरम मसाला 1 चमचा घातलेला आहे. हळद घालते आणि घरातला तिखट मसाला. चांगला तेल सुटेपर्यंत ह्याला परतवून घ्यायचं आहे. आणि हा कट केलेला त्यात टाकायचं. बघा चांगलं तेल सुटलं आहे. हा कट टाकायचा. काही जण चिंचेचा कोळ घालतात. मी नाही घालत. मी डायरेक्ट चिंच घालते मस्तपैकी. आणि चवीनुसार मीठ. आणि मी आता एक म्हणजे माझी हे आहे त्रीड आहे की मी पुरण वाटून झालं का ह्यात मी ते पुरण घालते थोडंसं. जेवढी कटाची आपल्याला आमटी हवी आहे तसं त्याप्रमाणे मी पुरण वाटलेलं टाकते यात. तशा प्रकारे हे करते. एवढी आमटी झालेली आहे कटाची. हा एवढासा एक छोटा लसणाच्या कांदरी एवढा मी पुरण घालत आहे मस्तपैकी. वाट छान फुटलेला आहे. तर एक उकळ आणून द्यायची आणि गॅस बंद करायचा. ही बघा चांगली उकळ आलेली आहे आणि आपली कटाची आमटी तयार आहे. आता पोळ्या करायला घेते. आणि माझी ही कटाची आमटी तुम्हाला जर आवडली करण्याची पद्धत आवडली असेल तर माझ्या या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.